वेलकम टू अनन्याज रुचकर चविष्ट। आज आपण बनवूयात छान अशी एक नॉनव्हेज रेसिपी। पहा, यासाठी मी घेतलेलं आहे अर्धा किलो मटण। आता त्यामध्ये आपण काय करूयात, हळद घालून घेऊया 2 चमचे, त्यानंतर मीठ घालून घेऊया चवीपुरतं आणि हे दोन्ही व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ। आणि आता काय करूयात, आपण हे मिक्स केल्यानंतर याला एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। आणि तोपर्यंत आपण काय करणार आहोत, आपल्या मसाल्याची तयारी करूयात। पहा, संपूर्ण मटणाला हळद मीठ लावून झाले। आता याला व्यवस्थित बाजूला ठेवूयात आपण। झाकण ठेवते मी। पहा, आता आपण वाटणाची तयारी करणार आहोत। त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे, एक मोठा टोमॅटोचे थोडे मोठेच काप मी करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये घालूयात लसणाच्या एक 8 ते 10 पाकळ्या, त्यानंतर पुदिना, त्यानंतर आपण याच्यात घालूयात अद्रक। पहा, अद्रकचा एवढा तुकडा मी घेतलेला आहे, त्याचे बारीक काप करून घालूयात। त्यानंतर घालूयात कोथिंबीर आणि सर्वात शेवटी आपण घालणार आहोत खोबऱ्याचे बारीक कट केलेले तुकडे। आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्सरला लावून वाटून घेणार आहोत। छान अशी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। आता एका कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घालत आहे। तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। या तेलामध्ये आता आपण घालूयात 2-3 तमालपत्र, त्यानंतर दालचिनीचे तुकडे 2 ते 3, त्यानंतर 2 हिरव्या विलायच्या, त्याचबरोबर घालूयात 1 चमचा शहाजिरे। आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत उभा कट केलेला 2 कांदे। कांदा आणि मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते। पाहू शकता। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत हे मिक्सरमध्ये तयार केलेलं सर्व वाटण। पाहू शकता, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि या वाटणाला पण आपण छान असं तेल सुटेपर्यंत या तेलामध्ये भाजून घेणार आहोत। पहा, खूप छान कलर या वाटणाला आलेला आहे। आणि हे जे मटण मी घेतलेलं आहे ते वाट्याचं मटण आहे। या मटणाची टेस्ट अतिशय छान लागते। ज्या प्रकारे बकऱ्याच्या ठिकाणी मटण लागतं त्याप्रमाणेच याची चव येते। अशा प्रकारचं मटण तुम्हाला दुकानात सुद्धा भेटतं। तुम्ही हवे ते सर्व त्याचे तुकडे एकत्र मागून घेऊ शकता दुकानदाराला। त्यामुळे तुम्हाला अगदी वाट्याचं मटण असल्यासारखं चव लागते। हे पहा, मसाला पूर्णपणे शिजून आता तेल सोडायला लागलेलं आहे। पाहू शकता, मस्त असा शिजला आहे हा मसाला। आता आपण याच्यामध्ये घालूयात मॅरिनेट करून ठेवलेलं, म्हणजेच हळद मीठ लावून ठेवलेलं मटण आपण घालूयात। त्याचबरोबर याच्यात आपल्याला काळा मसाला पण घालायचा आहे।
काळा मसाला किंवा तुम्हाला लाल मसाला घालायचा असला तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. पहा, मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता घालूयात आपण हळद मीठ लावलेलं मटण. व्यवस्थित याला मसाला लागेल त्यासाठी आपण याला व्यवस्थित हलवून घेऊयात. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं गरम केलेलं पाणी घालूयात शिजण्यासाठी. पहा, आणि आपण सुरुवातीला पण मीठ लावून ठेवलं होतं मटणाला, त्यामुळे आता अगदी थोडंसं घालणार आहोत. आता कुकरचं टोपण लावून मी याच्या 4 शिट्ट्या काढून घेणार आहे. पाहू शकताय अतिशय सुंदर अशी तरी याला आलेली आहे आणि आपलं मस्त झणझणीत असं हे वाट्याचं मटण तयार आहे. पहा, डिशमध्ये काढून दाखवत आहे मी. खूप छान अशी तरी दिसते. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.